मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. श्रीराम. रामनामाशिवाय जितका वेळ जाईल तो सगळा फुकट गेला, असा सरळ अर्थ या श्लोकाचा आहे. आपण सर्वच जण दिवसभरात अनेक गोष्टी करतो, काही महत्त्वाच्या तर काही वायफळ. आपली रोजची कामे, महत्त्वाची कामे करणे आवश्यकच आहे, पण उगीचच इकडे तिकडे भटकणे, अनावश्यक गोष्टीत वेळ घालवणे व्यर्थ आहे, असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. तुला संत जनाबाईंची गोष्ट सांगते. जनाबाई मूळची परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडची, पण लहानपणीच आई गेल्याने या मुलीचे कसे व्हायचे असा विचार तिच्या वडिलांच्या मनात आला. अगदी नाईलाज झाल्याने जनाबाईला वडिलांनी संत नामदेवांचे वडील दामाशेठ यांच्या घरी आणून सोडले. तेव्हापासून ती नामदेवांच्या घरचीच एक झाली. मूळची स्वभावाने विठ्ठल भक्त असणारी जनाबाई मोठी झाली तशी विठ्ठल भक्तीत अधिकच रमू लागली. दळण दळताना, कांडताना, कपडे धुताना, उठता बसता ती सदैव विठ्ठलाचे नाम घेत असे. जात्यावर दळायला बसली की तिला वाटे, जातं हलकं जातं एवढायला, विठू माऊलीच आली मदतीला. दिवस रात्र ती परमेश्वराच्या स्मरणात असे. विठ्ठलाशिवाय दुसरा विषयच नव्हता तिच्या मनात. एकदा जनाबाईंच्या घराच्या अंगणात गोवऱ्या घातल्या होत्या. होळी पेटवण्यासाठी आणतात त्या गोवऱ्या तू पाहिल्या आहेस ना? आणि जनाबाईच्या शेजारणीनेही तिथेच गोवऱ्या घातल्या होत्या. या शेणाच्या गोवऱ्या वाळल्यावर एकत्र ढीग करावा लागे. तशा गोवऱ्या गोळा करताना ही शेजारीण आणि जनाबाईत कडाक्याचे भांडण जुंपले. कोणत्या माझ्या, कोणत्या तुझ्या, हा खरा प्रश्न होता. शेवटी गावच्या पंचांना बोलवावे लागले वाद सोडवायला. पंच म्हणाले, अवघडच आहे हे, आता ओळखणार कशा कोणत्या गोवऱ्या कोणाच्या ते? जनाबाई पटकन म्हणाली, गोवरी मोडून बघा, विठ्ठल असा आवाज येईल. त्या गोवऱ्या माझ्या. आणि खरंचच काही गोवऱ्यातून विठ्ठल आवाज आला, काहीतून नाही आला. इतकं विठ्ठल नाम तिच्या मनात मुरलं होतं. तसंच आपणही प्रत्येक गोष्ट करताना मन लावून करायची. अभ्यासाला बसलो तर फक्त अभ्यासाचाच विचार डोक्यात ठेवायचा. टी व्हीवर कार्टून, पोगो लागले का, खाली मित्रमैत्रिणी खेळायला आले असतील का, हे विचार करत अभ्यास केलात तर पूर्ण लक्ष अभ्यासात असेल का? मग अभ्यास नीट होणार नाही. तुम्हाला अभ्यासाचा जो विषय समजणारच नाही. म्हणून जे काम हातात करा आहे ते मन लावून करा. व्यर्थ वेळ वाया घालवू नका, कारण गेलेला वेळ परत येत नाही, असा समर्थ तुम्हा आम्हाला सर्वांना सांगत आहेत. इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.